अजित पवार विमान अपघात प्रकरणाचा AIBचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। 22 पानांचा हा अहवाल आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब होता असं अहवालात नमूद करण्यात आलंय। उष्णतेमुळे डेटा रेकॉर्डर खराब झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय। दुर्घटनेवेळी दृश्यमानता 2000 मीटरवर होती असं सुद्धा अहवालात आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। DGCAने आपल्या वेबसाईटवर हा अहवाल प्रसिद्ध केलाय। अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला असतानाच हा प्राथमिक अहवाल आलेला आहे। तर विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचं पाहायला मिळतंय। AIBचा हा अहवाल आलेला आहे। विमानातील रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलाय। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटरवर दृश्यमानता होती असं सुद्धा समोर आलेलं आहे। दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता असं सुद्धा या अहवालात नमूद आहे। रनवे पासून 50 मीटर दूर विमान कोसळलंय। विमान कोसळण्याआधी झाडाला धडकलं होतं। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी आपण जर पाहिलं तर 22 पानांचा हा अहवाल समोर आलेला आहे। काय महत्त्वाचे मुद्दे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहेत? सर्वात महत्त्वाचं रुबीना म्हणजे हे 22 पानाचा अहवाल एका महिन्यानंतर आलाय, तरी एकदम अद्याप असं कोणताही निष्कर्ष यात निघाला नाहीये। अकाउंटेबिलिटी कोणावरही अशी फिक्स अजूनपर्यंत झाली नाहीये। मुळात जेव्हा अहवालात काही महत्त्वाच्या गोष्टी आल्यात ते आज आपण जर सांगितलं तर ते ऑन रेकॉर्ड झालेत असं आपण समजू शकतो। आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे एअरफील्ड हा अनकंट्रोल्ड होता। इतका मोठा एरोड्रोम बारामतीचा, जिथे इतके मोठे मोठे VIP लोक जेव्हा उतरतात, राज्याचा उपमुख्यमंत्री उतरतो, तोही जर अनकंट्रोल्ड असलं तर कसं काय चालणार हा प्रश्न निर्माण होतो। त्याबरोबरच तिथे हेही सांगितलं जात आहे की कोणतेही प्रकट नॅव्हिगेशन म्हणजेच नॅव्हिगेशनल एड कुठेच जी आहे दिसत नव्हती। जे मार्किंग होती ती कुठे ना कुठे फेडेड होती। रनवेच्या ज्या मार्किंग होत्या त्या फेडेड होत्या आणि नॅव्हिगेशनल एड नव्हत्या, नॅव्हिगेशनल सहाय्य नव्हतं, पण एक विंडसॉक उपलब्ध होतं आणि नुसतं विंडसॉक उपलब्ध होतं आणि त्याने कुठे ना कुठे मल्टिपल अशा पॅरामीटर्स आहे ज्यामुळे हा अपघात झाला आहे हे या अहवालात समजून येत आहे। इतकंच नव्हे तर जसं तुम्ही सांगितलं की कशा प्रकाराने विजिबिलिटी म्हणजेच 5 हा आकडा आहे विजिबिलिटीचा, तर तिथे 5 पेक्षा कमी म्हणजेच 3 हा आकडा होता आणि म्हणून विजिबिलिटी ही एक मुद्दा सांगितला जात आहे। बरोबरच रनवे आणि पूर्ण एरोड्रोम मध्ये खूप काय लॅकुनेज आहेत हे या अहवालात सांगण्यात येत आहे। रनवे मध्ये जसं मी सांगितलं की मार्किंग जी आहे ती फेडत होती, अस्पष्ट होती, म्हणून पायलट जेव्हा लँड करत होते तेव्हा त्यांना प्रॉपर ती मार्किंग दिसली नाही। इतकंच नव्हे तर रनवे परिसरात जे आहे एक लूज ग्रेव्हल म्हणजेच सैल खडी ही आदळली होती। ठिकाणा इन हाऊस अग्निशमन युनिटही नव्हते, हेही महत्त्वाचं। निश्चित उर्वशी आपल्याबरोबर एव्हिएशन एक्सपर्ट नितीन जाधव सर जोडले गेलेले आहेत। नितीन जाधव सर, तुम्ही हा अहवाल पाहिला असेल, 22 पानांचा हा अहवाल आलेला आहे, काय तुमचं विश्लेषण आहे एकूण या अहवालाबद्दल? सॉरी मॅम, मी अजून अहवाल पूर्ण वाचलेला नाहीये। अहवाल आलेला आहे, कबूल आहे, मी रस्त्यामध्ये आहे। पण तुम्हाला मी डे 1 ला आपल्याच टीव्हीच्या माध्यमातून मी आणलेलं समोर की ते विमान ऍक्च्युली गो राऊंड केल्यानंतर गो राऊंड पूर्ण झालेलं नाहीये, त्यांनी साईडला धडकलेलं हे मी आपल्याच माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं। आता हे त्यात एक कळतंय की आता कुठे ते झाडाला धडकलेलं, कारण का तुम्ही बघा ते पूर्ण असं स्टॉल झालं होतं, ते स्टॉल पूर्ण व्हायला नाही पाहिजे होतं। मी डे 1 ला सांगतोय ह्याच्यात स्टॉल झालं म्हणजे ते धडकलं तेव्हा स्टॉल झालंय पूर्ण ते। बरं नितीनजी, एक 3 महत्त्वाचे मुद्दे मी अहवालातले तुम्हाला सांगते। पहिला मुद्दा म्हणजे अपघातावेळी 2000 मीटर इतकी दृश्यमानता होती या अहवालात आहे। दुसरा म्हणजे फ्लाइट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचं या अहवालात आहे। अपघातामुळे विमानांमध्ये असणारा कॉकपिट आणि FDR डॅमेज झाला होता असं सुद्धा या अहवालात नमूद करण्यात आलंय। नाही, तुम्हाला मी डे 1 ला सांगितलं होतं, त्यावर माझ्यावर म्हणजे कोणी भाष्य कोणी काहीतरी केलं होतं।
मी डे वनला आपल्याला सांगितलं की तिथे एवढे मोठे शरद पवार साहेब, अजितदादा आणि मोठे मोठे लोक उतरत आहेत, पण तिथे पापी लाईट्स म्हणजे जेव्हा धुकं असतं तेव्हा सेंटर लाईन त्या लाईट ऑन करायच्या असतात, तर जेणेकरून रनवे हा दिसतो आणि तुम्ही विजिबिलिटीला उतरू शकता. म्हणजे आपल्याला कॅट टू कॅट या प्रकार म्हणतात, हा पुढचा प्रकार आहे. पण ऍटलीस्ट रनवे लाईट तिथे जरी असत्या, पिवळ्या राईट्स म्हणतात धुक्यामध्ये दिसतं तर उतरू शकतो, पण त्या पण एवढं पण नाहीत. पण ह्याच अनुषंगाने मी सांगतो तुम्हाला, गेल्या वर्षी दादा ह्याच प्रकारे मला भेटले होते आणि पूर्वी हा एअरपोर्ट होता रिलायन्स कडे होता, त्यांनी तो रिलायन्स कडून MIDC ला द्यायला सांगितलेलं आहे. आणि MIDCचे आत्ताचे मंत्री आहेत, मला कल्पना नाही कोण आहे, पण त्यांच्याकडे आल्यानंतर दादांनी इच्छा प्रकट केली पाहिजे होती की मी इथे नाईट लँडिंग करणार आहे, तर मला काय सुविधा लागतील आणि कसं काय करणार आहे, कारण का जेणेकरून माझा उद्याचा दिवसाचा दिवस वाचेल. हे असे मला स्वतःला बोलले होते की मी इथे डेव्हलपमेंट करता, रनवे वाढवायचा पण आहे मला आणि लॉजिस्टिक पण मला इथे बिझनेस आम्हाला लोकल शेतकऱ्यांचा करता मला लॉजिस्टिक हा कार्गो पण त्यांचा तिकडे असं मला असे भरपूर त्यांनी प्रकार मला बोलले होते गेल्या वर्षी. निश्चितच नितीनजी, या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ओव्हरहीटमुळे डाटा रेकॉर्डर जो आहे तो फ्लाईट डाटा रेकॉर्डर खराब झाल्याचं बोललं जाते. किती क्षमता असते या डाटा रेकॉर्डरची उष्णता बेअर करण्याची, काय नेमकं? नाही, मी ह्या बाबतीत कधीच मांडणार नाही की फ्लाईट डाटा रेकॉर्ड हा खराब झालाय, ओव्हरहीट वगैरे हे सगळे मांडणार नाही. कारण का ब्लॅक बॉक्स हा फायर प्रूफ आहे, तो शॉक प्रूफ आहे आणि तो वॉटर प्रूफ आहे. तर एवढ्या ज्या प्रकरणामध्ये हे मला कळत नाहीये. आता जर का सरकार बोलत असेल तर मान्य करावं लागेल. जसं त्यांनी अहमदाबादच्या एअरपोर्टला सांगितलं, एअरपोर्ट अपघाताबद्दल एअर इंडियाचं सांगितलेलं की विमान टेक ऑफ करताना पायलटने स्विच ऑफ केले. हे न पचणाऱ्या वक्तव्य इथे पण जर का ते म्हणत असतील की जर का फ्लाईट रेकॉर्डर रडलाय, आता जळलाय आणि हे सगळे जे प्रकार आहेत, तर ते मला काही गव्हर्नमेंटच्या विरुद्ध कुठच्याही राजकारणात भाष्य करायचं नाहीये. पण ऍज पर काउन्सिल ऑफ इंडिया विषयीच्या प्रेसिडेंट या नात्याने सांगतो मी तुम्हाला, फ्लाईट डाटा रेकॉर्डर हा एकदम सुरक्षित राहिला पाहिजे. निश्चित. नितीनजी, आमच्या बरोबर अशीच जोडलेला एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते, ती पाहूयात. AIB कडून VSR कंपनीला क्लीन चिट देण्याची शक्यता आहे. विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष समोर आलेला आहे. हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडलेला आहे. AIB कडून VSR कंपनीला क्लीन चिट, ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. ती म्हणजेच AIB कडून VSR कंपनीला क्लीन चिट देण्यात आलेली आहे. विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष समोर आला. हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलेला आहे. या अहवालात असंच दिसतंय, कारण AIB कडून VSR कंपनीला क्लीन चिट दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलेला आहे. या संदर्भात नितीन जे आपल्या बरोबर जोडले गेले, नितीनजी, या सगळ्यामध्ये म्हणजे हवामान आणि पायाभूत सुविधाचा अभाव या सगळ्या अहवालात दाखवण्यात आलेला आहे. काय वाटतं, VSR कंपनीला या सगळ्यामधून क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे? नाही, हे बघा, हे काही प्रकार आहेत ना, आता जे गव्हर्नमेंट सत्ता सगळे प्रकार जे आता चाललेले आहेत, क्लीन चिट एवढा लवकर घाई करताय, त्यांचे सार्वजनिक करा की त्यांचे स्टेटमेंट काही आहेत, त्यांच्याकडे एवढे प्लेन करायला आहेत. आताच मी मागे एका दुसऱ्या वाहिनीला पण सांगले की आताच जानेवारीमध्ये कुठच्या राजकर्त्यांनी 2 प्लेन त्यांच्याकडे चालवायला दिलेले आहेत. तर यांचे संबंध फार VSRचे फार पुढचे आहेत, सगळ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी आता जे प्रकार घडल्यानंतर ते संबंध कामाला येतात त्यांचे वगैरे. ती मला ज्या गोष्टीत कुठेही जायचं नाहीये, पण क्लीन चिट एवढा लवकर त्यांनी प्रयत्न करू नये. अजून भरपूर याचे त्यांनी करावे. ब्लॅक बॉक्स झाल्यानंतर एवढं त्यांनी जे स्टॉल का झालं, हे प्रकार तज्ञांकडे कमिटी नेमली का, ती कमिटीने काय रिपोर्ट दिला, हे सगळे विषय झाले पाहिजेत, समोर आले पाहिजेत. बरं नितीनजी, ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट तपासण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेण्यात येणार असल्याचं बोललं जातं. किती मदत होईल? नाही, एक तुम्हाला सांगतो, आपल्याकडे तुम्ही म्हणत असेल काय होत असेल मॅनेज वगैरे सगळे प्रकार, पण अमेरिकन कधी मॅनेज होत नाहीत. हे तुम्हाला सांगतो. आता त्यांनी ते जसं काय आता एक प्रकार त्यांनी फाईल ओपन केलेले आहे, तर ह्या इथे ते सत्य हे निघालच पाहिजे. आणि फार इम्पॉर्टंट तो विषय आहे, कारण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा फार इम्पॉर्टंट असतो की चुकी ऍक्च्युली कुठे झालेली आहे. एक तर गो राऊंड त्यांनी त्यावेळेस बघितलं, ते कॅमेरातून खालच्या कॅमेरातून वरचं दिसतं, तर वरून खालचं का नाही दिसणार. पण त्यावेळेस एक तुम्हाला अजून एक मी परत एक मुद्दा सांगतो की सकाळी 6 वाजल्यापासून जिथे प्रशिक्षणार्थी असतात, ते जे ट्रेनिंग पायलट आहेत, ते ट्रेनिंग पायलटनी त्या दिवशी
टेक ऑफ लँडिंग केली नव्हती की धुकं त्यांचं कमी आहे, व्हिजिबिलिटी कमी आहे. मग ह्यांना कोणी परमिशन दिली? मी 10 वेळा तोच प्रश्न विचारतोय की आपल्याकडे जेव्हा एक कायदा चालतो, कायद्यानुसार आपण चालतो, मग तिथे व्हीव्हीआयपी हा कल्चर कुठून येतो? बरोबर. मग दादांना आज त्यावेळेस जर का मनाई केली असते, दादा वाचले असते. तर त्यावेळेस जर का बाकीची इतर उडू शकत नाहीत, तर ह्यांना लँडिंग अँड टेक ऑफ कशी दिली गेली? निश्चित निश्चित. खूप खूप धन्यवाद. एव्हिएशन एक्सपर्ट आपल्याबरोबर नितीन जाधव सर जोडले गेलेले होते. मात्र आता जर आपण पाहिलं तर हा 22 पानांचा अहवाल समोर आलेला आहे. याचा प्रत्येक मुद्दा आपण झी 24 तासवर पाहतोय. 22 पानांचा प्राथमिक अहवाल आणि वेगवेगळे मुद्दे यावर आलेले होते. त्याच्या संदर्भात आपण चर्चा सुद्धा केलेली आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात. आपण म्हटल्याप्रमाणे एका यंत्रणेच्या कडून आलेला आहे. कोणाकडून? DGCI कडून आलेला आहे. तर हा प्राथमिक अहवाल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर जर हा प्राथमिक अहवाल असेल तर याचा तपशिलातला अहवाल ते कधी देणार आहेत, तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती ही मिळणं ही अपेक्षित आहे. एक आणि हा एका यंत्रणेचा अहवाल आलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे CBI चौकशीची, म्हणजे CBIच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे. आणखीन काही यंत्रणा, आणखीन एक मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी CIDची सुद्धा चौकशी लावलेली आहे. त्यांचा अहवाल आणखीन येणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. अंदाज जो आहे तो DGCAनं जाहीर केला. त्याच्यामध्ये व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता कमी होती अशा पद्धतीचा अहवाल आहे आणि ती 3-3.5 होती अशा पद्धतीच्या अहवालामध्ये नमूद केलं गेलं आहे असं ऐकिवात आहे. या ठिकाणी व्हिजिबिलिटी कमी असताना विमानं उतरवण्याची जी यंत्रणा आहे ही काही विमानतळांमध्ये नाही आहे आणि तशी परिस्थिती बारामतीची देखील होती. ही आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा त्याच्यामध्ये DGCAने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे. अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि DGCAची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे. त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही. अहवाल मी स्वतः अजूनपर्यंत प्रत्यक्षामध्ये पाहिलेला नाहीये, परंतु ज्या बाबी समोर येत आहेत प्रथमदर्शनी जे दृश्यामध्ये दिसत होतं, कदाचित तांत्रिक बिघाड असावा की पायलटचा कंट्रोल सुटला, ह्या सगळ्या शंका ज्या उपस्थित होत होत्या, तर त्या अनुषंगाने मला वाटतं व्हिजिबिलिटी नसणं आणि तरी सुद्धा तिथे लँडिंगचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामध्ये कदाचित कंट्रोल सुटलेला असावा असं देखील जे काही त्यांचं म्हणणं त्याच्यामधनं आलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं, परंतु हा प्राथमिक अहवाल आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणं हे मला वाटतं चुकीचं आहे.